रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। 108 कुंडी भव्य महाविष्णू याग व संगीत रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताहास बुधवारपासून प्रारंभ। या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने भक्तजनांनी लाभ घ्यावा। हबप केशव महाराज शास्त्री। हे शहरापासून जवळच असलेले बीड रोडवरील श्रीकृष्ण आश्रम भक्ती परिवार येथे बुधवारपासून 108 कुंडी भव्य महाविष्णू याग व संगीत रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे। तरी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने भक्तजनांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकृष्ण आश्रमाचे संस्थापक हबप भागवत विष्णू केशव महाराज शास्त्री यांनी केले आहे। या यज्ञपूजेस जोडीने किंवा एकट्यालाही बसता येईल। यज्ञवेळ दररोज सकाळी 8 ते 11, दिनांक 12 मार्च ते 19 मार्च पर्यंत दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री हबप परमपूज्य रामराव महाराज ढोक यांच्या मधुर वाणीतून रामकथा संपन्न होणार आहे। दररोज सायंकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तन संपन्न होईल। बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विष्णू महायज्ञास प्रारंभ होईल। गुरुवार रोजी रात्री हबप अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन संपन्न। शुक्रवार रोजी हबप महादेव महाराज राऊत बीड यांचे कीर्तन संपन्न होईल। शनिवार रोजी हबप केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न होईल। रविवार रोजी हबप पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन संपन्न होईल। सोमवार रोजी हबप अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन संपन्न होईल। मंगळवार रोजी हबप संदीपान महाराज हासेगावकर यांचे कीर्तन संपन्न होईल। बुधवार रोजी हबप विदर्भ रत्न संजय महाराज पाचेकर यांचे कीर्तन संपन्न होईल। गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत हबप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होईल। केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील आणि परिसरातील श्रीकृष्ण भक्तांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन हबप भागवत भूषण केशव महाराज शास्त्री यांनी केले आहे। काय सांगाल महाराज, काही तासावर हा यज्ञ कुंडाचा महायज्ञ सोहळा चालू होणार आहे, तर या पूर्वसंध्येला आपण काय सांगाल की हा कसा याची पूर्व कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? जय श्रीकृष्ण। आज सोमवार आहे आणि त्या 11 मार्चला हा महायज्ञ सुरू होणार आहे, विष्णू याग सुरू होणार आहे। आणि या महायज्ञाची तयारी समोर पाहू शकताय, जवळजवळ संपत आलेली आहे, पूर्ण होत आलेली आहे, पूर्णत्वाला आलेली आहे। यज्ञकुंडाला कलर दिलेला आहे आणि बाकी उर्वरित कार्यही जवळजवळ पूर्णत्वास आलेले आहे। समोर पाहू शकताय हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा एक मुख्य कुंड या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणाहून यज्ञ प्रज्वलित करून महायज्ञाची सुरुवात होणार आहे आणि बाकी आजूबाजूला हे सर्व कुंड तयार झालेले आहेत। हा सुंदर यज्ञमंडप पाहू शकताय। आपण सर्वजण या महायज्ञासाठी आमंत्रित आहात, कारण प्रथमच हा भव्य आणि दिव्य महायज्ञ विष्णू याग या परिसरामध्ये होत आहे आणि त्याचबरोबर परमपूज्य रामराव महाराज ढोक यांची रामकथाही सर्वांना ऐकायला मिळणार आहे। एक महापर्वणीच आहे आणि त्याचप्रमाणे दररोज रात्री विद्वान कीर्तनकार मंडळींचे कीर्तन ऐकायला मिळणार आहेत। महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्यासाठी जेवढ्या सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जेणेकरून सर्वांना चांगल्या प्रकारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल, आनंद घेता येईल, त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे ही सर्वांना विनंती आहे। या महायज्ञामध्ये जर असे कोण लोक याच ठिकाणी बसू शकतात, काय याचं काही पूर्वतयारी झालेली आहे का? यज्ञपूजनासाठी कोणीही बसू शकतो, पती पत्नी दोघेही जोडीनं बसू शकतात किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाही तेही बसू शकतात किंवा लग्न झालेलं आहे, काही अडचणी असतील तरीही ते एकटेही बसू शकतात। त्यामुळे कुठलंही बंधन नाही आहे यज्ञपूजनासाठी, परंतु त्यासाठी अगोदर नोंदणी करावी लागते, यज्ञ पास घ्यावा लागतो आणि त्यांना याच ठिकाणी सर्व साहित्य मिळतं। अशा प्रकारचं नियोजन आहे आणि या महायज्ञामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या साक्षीनं हा यज्ञ संपन्न होणार आहे, महान तपस्वी परमत्यागी ज्यांचं हिमालयामध्ये वास्तव्य आहे, श्री श्री 1008 स्वामी चिन्मयपुरीजी महाराज यांचे हे आगमन होणार आहे। स्वामीजी 10 तारखेला म्हणजे उद्याच या आश्रमामध्ये पोहोचतील आणि 11 तारखेला हा महायज्ञ सुरुवात होणार आहे। सकाळी 8 वाजता हा यज्ञ प्रारंभ होईल
महाराज दररोजची यज्ञाची काय वेळ असेल? सकाळी बरोबर 8 वाजता यज्ञाला आरंभ होईल. त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम कुठला आहे यज्ञाचा? उद्या पहिला दिवस आहे, त्यामुळे देवतांची स्थापना आणि अनेक विधी संपन्न केले जातात. त्यामुळे 8 ते 11 आपला दररोजचा वेळ आहे, परंतु उद्याचा दिवस जो परवा यज्ञ सुरू होतोय पहिल्या दिवशी जास्त वेळ लागणार आहे. आणि दररोजची वेळ जी आहे ती 8 ते 11 हीच वेळ राहणार आहे. आणि कथेची वेळ जी आहे ती दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये कथा होईल. आणि कीर्तनाची वेळ आहे रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन संपन्न होणार आहे. या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या भक्तगणांना आपण काय संदेश द्यायला आणि काय आव्हान करणार? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला हेच सांगावं वाटतं की हा सुवर्ण महोत्सव जसं की संपन्न होतोय, प्रत्येकासाठी हे सुवर्ण युगच म्हणायला हरकत नाही आहे. एक नवीन आनंद देणारा क्षण आपल्या जवळ येऊन ठेपलेला आहे. ती वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. या महायज्ञाची तयारी अनेक दिवसापासून चालू होते. सर्व भगवत भक्तांना हीच विनंती करू इच्छितो की या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी, महाप्रसाद घेण्यासाठी आणि अनेक संतांच्या मुखारविंदातून ज्ञान श्रवण करून आपलं जीवन पवित्र करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे आणि आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. शकताय यज्ञकुंडाला कलर देणं चालू आहे. अनेक माता भगिनी कलर देत आहेत, सेवा करतायत. छोटे छोटे लहान लहान मुलं मुली सेवा करण्यामध्ये मग्न आहेत. जीवनाचा निस्वार्थ सेवेमध्ये आहे आणि तो आनंद या ठिकाणी पाहू शकताय सर्वजण घेत आहेत. ज्यांना तो आनंद घ्यायचा आहे त्यांनी जरूर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. स्वार्थासाठी तर प्रत्येकजण जीवन जगतो, आपल्या संसारासाठी कोण जगत नाही, परंतु निस्वार्थ आणि दुसऱ्यासाठी परोपकारासाठी जीवन जगण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद इतरत्र कुठेही मिळत नाहीये. ते सुख जर प्राप्त करायचं असेल तर निश्चितच या भगवान श्रीकृष्ण आश्रमामध्ये जरूर या की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आश्रम बीड जिल्ह्यामध्ये आहे. या आश्रमामध्ये हा महायज्ञ 11 मार्च 2026 ते 19 मार्च 2026 पर्यंत संपन्न होणार आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.